मित्रांनो, SY हेल्प मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीचे 10,000 रुपये जमा झालेले आहेत. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. कॅबिनेट बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 1,100 कोटी रुपये अतिवृष्टीचे मंजूर करण्यात आलेले आहेत. 1,100 कोटी रुपये अतिवृष्टीसाठी मंजूर झालेच असल्याचं कृषी मंत्र्यांचे सांगितले. शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्र्यांचे पत्रकारांनी प्रश्न विचारले होते की PM किसान योजना हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 19 नोव्हेंबर दिवशी जमा करण्यात आलेला होता. परंतु आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार ते आता उत्तर देत असताना स्पष्टपणे सांगितले की आज आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीचे पैसे सोडणार आहोत. म्हणजे सरकार हे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचा विचार करत असताना अतिवृष्टीचे पैसे नुकसान भरपाई थेट 10,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता निधी मंजूर झालेला असल्यामुळे सर्वात पहिल्यांदा अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही सोडणार आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले. 1,100 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी मंजूर केलेला आहे. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. मग नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला असताना कृषी मंत्र्यांनी नमो शेतकरी योजनेबाबत देखील मोठं आवाहन केलं आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे की आता तुमच्या खात्यामध्ये थेट 10,000 रुपयाची रक्कम ही जमा होत आहे. नुकसान भरपाई तुम्हाला सरकार देत आहे. अतिवृष्टी ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सकाळपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. उरलेल्या जिल्ह्यांमध्ये देखील हळूहळू डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे जमा होतील. परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार हा प्रश्न समोर असताना कृषी मंत्री म्हणाले आहेत की महाराष्ट्रातील 10 लाख तरी शेतकरी नमो शेतकरी योजनेमधून हटवण्यात आलेले आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आता अत्यंत धक्कादायक बातमी ही की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता म्हणजे 2,000 तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत का नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय. तर नमो शेतकरी योजनेबाबत कृषी मंत्र्यांनी नेमकं काय विधान केले ते पुढे पाहणार आहोत. परंतु शेतकरी मित्रांनो, त्याआधी सर्वात आपण पाहणार आहोत की 10,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले आहेत. ते कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत, कारण कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांनी यादी देखील जाहीर केलेली आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा झाले आहेत त्या जिल्ह्यांची नावे देखील आपण पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये 10,000 रुपये जमा होत असताना तुमचं बँक अकाउंट ॲक्टिव्हेट असणं सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला माहिती आहे की KYCची प्रोसेस तुम्हाला कंप्लीट करण्यात सांगण्यात आली होती. शेतकऱ्यांनी KYC प्रोसेस कंप्लीट केलेली आहे का? शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणारच आहे मगच. परंतु त्या शेतकऱ्यांची KYC प्रोसेस इनकम्प्लीट आहे त्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नेमकं काय म्हणले आहेत ते बघा. ते देखील तुम्हाला आता पुढे सांगणार आहे. सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या, म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना थेट तुमच्या बँक खात्यामध्ये 10,000 रुपये जमा होत आहेत. मग उरला प्रश्न तो म्हणजे आता इथे KYC प्रोसेस याची कंप्लीट नसेल तर त्यांच्यासाठी सरकारने त्यांना एक महत्त्वाचं काम करताना सांगितले. आता नुकसान भरपाईसाठी सरकारकडून 10,000 रुपये तर तुमच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले आहे. परंतु सरकार अजून एक 10,000 रुपयाची रक्कम देखील तुम्हाला देणार आहे. म्हणजे नुकसान भरपाईसाठी तुम्हाला 10,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजे शेतकरी मित्रांनो, कृषी मंत्र्यांनी असे सांगितले आहे की आता 10,000 रुपये ते सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला 10,000 रुपये हे सरसकट मिळणार आहेत. परंतु नंतरचे 10,000 रुपये येणार आहेत ते कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत हे आपल्याला पाहावं लागणार आहे. कारण आताचे 10,000 हे सरसकट सोडण्यात आलेले आहेत. निवडणुका असताना सरकारने सरसकट पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोणत्याही अटी आणि शर्ती सरकारने यामध्ये लावलेल्या नाहीत. सरसकट पैसे 10,000 रुपये तुमच्या खात्यावर जमा होत आहेत. परंतु जे दुसऱ्या वेळेस 10,000 रुपये सरकार सोडणार आहेत त्याच्यामध्ये अटी आणि शर्ती लावण्यात येणार आहेत. कोणत्या असणार आहेत त्या आपण पुढे पाहणार आहोत. 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला असल्यामुळे पैसे तुमच्या खात्यावर जमा होत आहेत. बँकांना निधी दिल्यानंतरच बँका हप्ते वाटपाला सुरुवात करतात आणि तुमच्या खात्यावर पैसे जमा होत असताना तुमचं बँक सेटिंग हे ॲक्टिव्हेट असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचे कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होत नाही. तुम्हाला नुकसान भरपाईचे अतिवृष्टीचे पैसे हे तुमच्या खात्यावर मिळत आहेत. सकाळपासून हप्ता वाटपाला सुरुवात सरकारने केलेली होती. नुकसान भरपाईचे पैसे 10,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात आले आहेत. त्याचबरोबर
बरं, आपले जे नमो शेतकरी योजनेचे पैसे आहेत त्यासाठी देखील निधी मंजूर झालेला आहे. आनंदाची बातमी ही देखील शेतकऱ्यांसाठी आहे की आता नमो शेतकरी योजनेचा निधी मंजूर झाला आहे. अर्थ खात्यांकडून राज्य सरकारला पैसे मिळालेले असल्यामुळे राज्य सरकारला देखील नमो शेतकरी योजनेच्या हप्त्या वाटपाला सुरुवात करत आहेत. त्यामुळे तुम्हाला आता 10,000 रुपयाची रक्कम तर तुमच्या बँक खात्यामध्ये मिळत आहेत. परंतु नमो शेतकरी योजनेचे पैसेही तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. पण यामध्ये कोणते शेतकरी अपात्र राहणार आहेत ते जाणून घ्यावं लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्यांनी नमो शेतकरी योजनेबाबत अनेक अटी शर्ती वाढवल्या आहेत. सरकार शेतकऱ्यांसाठी विविध उपाययोजना करत आहे. सरकार शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता निवडणुका समोर असता आणि शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, शेतकऱ्यांना पैशाची कमतरता भासू नये, त्यामुळे आता सरकारने शेतकऱ्यांना पैसे थेट बँक खात्यामध्ये देण्याचा निर्णय घेतलाय. अत्यंत महत्त्वाची बातमी ही तुमच्यासाठी आलेली आहे, कारण हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होत असताना तुमच्या अर्जाची पूर्ण पडताळणी देखील केली जाऊ शकते. तुमच्या आधार कार्डवरून त्याचबरोबर तुमच्या उत्पन्नाच्या दाखल्यावरून तुमची पूर्ण पडताळणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडणार असल्याचं सांगण्यात आले. आपले जे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यांनी घोषित केलेले आहे की बऱ्याच शेतकऱ्यांनी नमो शेतकरी योजनेचा गैरवापर केलेला आहे. श्रीमंत शेतकऱ्यांनी देखील नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतलेला असल्यामुळे 8व्या हप्त्यासाठी अनेक नियम व अटी सरकारने लावले आहेत. यामध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनाच नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे, तर थेट शेतकरी हे अपात्र ठरणार आहेत. शेतकऱ्यांसाठी यादी देखील कृषी मंत्र्यांनी जाहीर केलेली आहे. आता तुम्हाला कळणार आहे की कोणते शेतकरी यामधून अपात्र ठरले. एकदा लक्षपूर्वक पहा, कृषी मंत्र्यांनी कोणत्या सूचना सांगितल्या. नमो शेतकरी योजनेचा हप्ता फक्त गरजू शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे असं स्पष्टपणे सांगण्यात आले. त्यामुळे अटी आणि शर्ती देखील वाढवण्यात आलेल्या आहेत. निधी मंजूर झालेला आहे, त्यामुळे हप्ता कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. परंतु हा हप्ता जमा होत असताना अटी आणि शर्तीमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार आहे. ते पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होत असताना तुमचे बँक सेटिंग ॲक्टिव्हेटेड असणं महत्त्वाचं ठरणार आहे. पडताळणी ही सरकारमार्फत केली जाईल आणि तेव्हाच पैसे तुमच्या खात्यामध्ये सोडण्यात निर्णय सरकार घेणार आहे. 100 कोटी रुपये तर आत्ताच नुकसान भरपाईसाठी मंजूर झाले आहेत. त्यामुळे नुकसान भरपाईचे 10,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात आले आहेत. आत्ताच निधी हा नमो शेतकरी योजनेत देखील मंजूर झाला आहे. त्यामुळे तेही पैसे तुमच्या खात्यामध्ये सोडण्यात येतील. सरकारने बैठकीमध्ये हा निर्णय घेतलेला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. निवडणुका समोर असताना सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय. त्याचबरोबर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची यादी देखील कृषी मंत्र्यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे आता तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही क्षणी हे पैसे जमा होणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात आलेले स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. निधी मंजूर झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता पैशाचा लाभ मिळत आहे. थेट बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत. शेतकऱ्यांना कोणत्याही क्षणी पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो. अतिवृष्टी नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असताना दिसत आहे. सकाळपासून हे पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे. तुमच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत. शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी ही मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता थेट लाभ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला SY हेल्प मॅटर चॅनलला लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.